नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय प्रशासन, संरचना आणि संघटन या विषयाच्या अंतर्गत भारतीय प्रशासनाची उत्क्रांती या पहिल्या प्रकरणाविषयी आपण चर्चा करत आहोत. यामध्ये मागील भागात आपण ब्रिटिश सत्ता काळात भारतीय प्रशासनाचे स्वरूप आणि त्याचा झालेला विकास याविषयी आपण माहिती घेतलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शासन व्यवस्था ही देखील प्रशासन व्यवस्थेसारखीच महत्त्वपूर्ण एक व्यवस्था म्हणून असल्याचे आपल्याला सांगता येते. आणि मग आजच्या भागामध्ये आपण भारतीय शासन व्यवस्थेची मूलतत्वे याविषयी माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः ज्याला आपण संविधान किंवा राज्यघटना असं म्हणतो, हे संविधान किंवा ही राज्यघटना आधुनिक काळामध्ये प्रत्येक राजकीय व्यवस्थेसाठी, प्रत्येक राज्यासाठी आवश्यक बनलेली एक महत्त्वपूर्ण बाब आपल्याला सांगता येते. म्हणजे पूर्वीच्या काळात राजेशाही होती, राजा करेल तो कायदा, अशी एक स्थिती साधारणतः आपल्याला दिसते. पण राजाची सत्ता ही अनियंत्रित आणि निरंकुश स्वरूपाची असत आणि ती परिस्थिती आता आपल्याला राहिलेली दिसत नाही. म्हणून शासनाची सत्ता ही नियंत्रित व नियमबद्ध असली पाहिजे. म्हणजेच शासन हे घटनेतील नियमानुसार चालणारे असले पाहिजेत. ते बेजबाबदार, निरंकुश असता कामा नये. ते नियंत्रित व जबाबदार असले पाहिजेत. आणि हे तत्व आता लोकशाही देशांमध्ये सर्वत्र मान्यता पावलेलं आपल्याला दिसतं. यालाच आपण घटनात्मक शासन किंवा कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नमेंट असं आपण म्हणतो. म्हणजेच घटनेनुसार कार्य करणारं शासन किंवा त्याला मर्यादित शासन, लिमिटेड गव्हर्नमेंट असं आपण म्हणतो. म्हणजे राज्यघटनेने घालून दिलेल्या मर्यादेत कार्य करणारं शासन म्हणजे मर्यादित शासन किंवा लिमिटेड गव्हर्नमेंट या अर्थाने देखील आपण त्याचा उल्लेख करतो. आता राज्यघटनेची आवश्यकता जर विचारात घेऊन स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित होताच भारतातही राज्यघटना निर्मितीचं कार्य आपल्याला हाती घेतलेलं दिसतं. मात्र भारताची राज्यघटना म्हणजे केवळ शासन संस्थेची किंवा प्रशासन व्यवस्थेची रचना आणि अधिकार सांगणारे नियम एवढ्यापुरतं मर्यादित नव्हे, तर भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांनी 3 प्रकारची उद्दिष्ट समोर ठेवून ह्या राज्यघटनेची निर्मिती केलेली आपल्याला दिसून येते. मग ही कोणती 3 उद्दिष्ट होती? तर त्यामध्ये एक असं सांगता येईल की लोकशाहीची प्रस्थापना, 2 सामाजिक आर्थिक क्षेत्रामध्ये परिवर्तन आणि 3 म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. म्हणजेच काय, तर भारताची राज्यघटना ही लोकशाहीच्या मार्गाने देशाचा सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणे आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करणे हे ध्येय बाळगून निर्माण केलेली आपल्याला दिसते. लोकशाही, सामाजिक आर्थिक विकास आणि राष्ट्राची एकात्मता या बाबी एकमेकांपासून अलग नाही आहेत, त्या वेगळ्या नाही आहेत. तर सामाजिक आर्थिक विषमता आणि मागासलेपणा दूर होण्यासाठी लोकशाहीचा विकास झाला पाहिजे आणि सामाजिक आर्थिक क्षेत्रात परिवर्तन घडून आली पाहिजेत, तरच त्या राष्ट्राची एकात्मता ही दृढ होईल. राज्यघटनेत केलेल्या तरतुदी याच उद्देशाने आपल्याला केलेल्या दिसतात. आणि म्हणून ग्रॅनविल ऑस्टिन या प्रसिद्ध भारतीय राज्यघटनेच्या अभ्यासकाने भारतीय राज्यघटनेचं वर्णन राष्ट्राची आधारशिला असं आपल्याला केलेलं दिसून येतं. म्हणजेच भारतीय राज्यघटनेची जी तात्विक बैठक आहेत ती देखील आपल्याला बघणं आवश्यक ठरतं. साधारणतः भारतीय राज्यघटनेच्या प्रारंभी एक उद्देशपत्रिका किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिॲम्बल असं म्हणतो, ती देण्यात आलेली आपल्याला दिसते. बहुतेक राज्यघटनेच्या प्रारंभी अशी उद्देशपत्रिका, सरनामा किंवा ती प्रास्ताविका असतेच. त्यात राज्यघटनेची मूलतत्वे आणि उद्दिष्ट स्पष्ट केलेली असतात. आता भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत देखील घटनेची मूलतत्वे आणि उद्दिष्ट देण्यात आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना परिषदेमध्ये घटनेच्या उद्दिष्टांचा ठराव
मांडलेला होता आणि घटना परिषदेने तो एकमताने स्वीकारलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्या ठरावात जी उद्दिष्ट देण्यात आलेली होती तीच उद्दिष्ट पुढे ह्या उद्देशपत्रिकेत अंतर्भूत करण्यात आली आणि भारतीय राज्यघटनेची ही उद्देशिका आपल्याला एक विशिष्ट प्रमाणे आणि एक आदर्श स्वरूपात निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. मला वाटतं आपल्यापैकी बहुतेक जणांची ही उद्देशपत्रिका पाठ असेल. काय आहे त्यामध्ये? अतिशय मोजक्या शब्दांमध्ये की आम्ही भारतीय लोक भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजकीय स्वरूपाचा न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य आणि दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्यात सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता व एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करत आहोत. आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत व अधिनियमित करून ते स्वतः प्रत अर्पण करत आहोत. अतिशय मोजक्या आणि मूल्यगर्भित अशा शब्दांमध्ये ही उद्देशपत्रिका आपल्याला दिसून येते. आता ही उद्देशपत्रिका वाचल्यानंतर एक लक्षात येतं की त्याच्यामध्ये 3 महत्त्वपूर्ण घटक आहे की ज्यांचा समावेश केलेला आहे. कोणते 3 घटक आहेत? एक म्हणजे घटनेचं उगमस्थान काय हे त्यावरनं स्पष्ट होतं. दुसरं, घटनेची मूलतत्वे आणि उद्दिष्टे काय आहेत तीच पुढे शासन व्यवस्थेची मूलतत्वे आणि प्रशासन व्यवस्थेची मूलतत्वे म्हणून आपल्याला इथे रुजलेली दिसतात, ते स्पष्ट होतं. आणि तिसरं म्हणजे घटना स्वीकृतीचे दिनांक काय आहेत ते स्पष्ट होतं. या तिन्ही घटकांचा आपण क्रमाक्रमाने विचार करू. आता साधारणतः घटनेचं उगमस्थान काय आहे? तर भारतीय राज्यघटना ही कोणत्याही बाह्य सत्तेची देणगी नाही, तर ती भारतीय जनतेने आपल्या प्रतिनिधींच्या मार्फत स्वतःसाठी तयार करून स्वीकारलेली ती एक राज्यघटना आहे. म्हणजे आम्ही भारतीय लोक ही या राज्यघटना स्वीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. हे जे वाक्य आहेत या वाक्यावरून या उद्देशिकेतील या शब्दांवरून भारतीय जनतेचं सार्वभौमत्व अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये जनतेची सत्ता ही सर्वश्रेष्ठ राहील आणि देशाचं राजकीय भवितव्य ठरविण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार हा जनतेचा असेल हे त्यातून स्पष्ट होतं. घटना परिषदेचे सदस्य प्रांतिक विधिमंडळातून निवडले गेलेले होते. 1935च्या कायद्याने 1937ला ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या होत्या. मध्ये ती विधिमंडळं बरखास्त झाली आणि परत त्याच आधार घेत पुढे त्रिमंत्री मंडळाच्या शिफारशीनुसार आपल्याला या प्रांतिक विधिमंडळाच्या माध्यमातून ही घटना परिषदेचे सदस्य निवडले गेलेले. आता ते जनतेकडून प्रत्यक्षरित्या निवडलेले नव्हते आणि त्यामुळे घटना परिषद ही खऱ्या अर्थानं जनतेचं प्रतिनिधित्व करणारी सभा नाही असं मत व्यक्त करण्यात आलं आणि असे अनेक टीकाकार त्याच्यावर टीका करतात. पण नव्या घटनेनुसार जेव्हा 1951-52 भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकांनी ही जी काही टीकाकारांनी केलेली होती की ती चुकीची ठरवलेली दिसते. कारण भारतीय घटना परिषदेत ही पुरेशी प्रातिनिधिक नव्हती. ह्या मुद्द्यावर ज्या ज्या पक्षांनी निवडणुका लढवल्या त्या पक्षांचा पूर्णतः पराभव झाला आणि घटना परिषदेत जे सदस्य होते जे निवडणुकीसाठी उभे राहिले असे सर्व सदस्य प्रचंड बहुमताने निवडून आलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एक प्रकारे पहिल्या सार्वत्रिक निवडणुकींनी या घटनेवर लोकमान्यतेचा शिक्कामोर्तब केला असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे पुढील काळात झालेल्या अनेक सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन भारतीय जनतेने ही घटना आपण स्वीकारल्याचं दाखवून दिलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे भारतातील सर्व राजकीय पक्षसुद्धा घटनेशी एकनिष्ठ राहून घटनेने ठरवलेल्या नियमांनुसार कार्य करण्यास वचनबद्ध आहेत हे आपल्याला त्यामधनं स्पष्ट होताना दिसून येतं. दुसरं एक सांगता येईल आपल्याला की घटनेची मूलतत्वे आणि उद्दिष्ट काय आहेत ती देखील यावरनं स्पष्ट होती. म्हणजे भारतीय राज्यघटना ज्या मूलतत्वांवर आधारित आहे तसेच घटनेची जी उद्दिष्ट आहेत त्यांचा अंतर्भाव उद्देशिकेमध्ये करण्यात आलेला दिसून येतो.
मूळ उद्देशिकेमध्ये सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक ही तत्व नमूद केलेली होती, पण 1976 साली जी 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली त्यानुसार समाजवाद व धर्मनिरपेक्ष या तत्वांचा देखील त्यात समावेश करण्यात आला आणि तसंच उद्दिष्टांमध्ये एकात्मता या संज्ञेचा समावेश करण्यात आला. मग ही घटनेची मूलतत्वे काय आहेत ती आपण समजून घेऊया. त्यामध्ये एक आपल्याला सांगता येईल ते म्हणजे सार्वभौमत्व. सार्वभौमत्वाचा अर्थ काय होतो, कारण किंवा ते का आवश्यक असतं, तर राज्य निर्माण होण्यासाठी सार्वभौम असणं ही आवश्यक आणि प्राथमिक अशी एक पहिली अट आपल्याला सांगता येते. सार्वभौमत्व याचा अर्थ कोणत्याही बाह्य सत्तेच्या वर्चस्वापासून राज्य मुक्त असणं, तसेच राज्यांतर्गत देखील कोणत्याही व्यक्तीपेक्षा संस्थेपेक्षा ते श्रेष्ठ असणं असा त्याचा अर्थ आहे. सन 1947 पूर्वी भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती, म्हणजे त्यामुळे भारत हे सार्वभौम राज्य किंवा राष्ट्र नव्हतं, तो ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग होता. सन 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण ते वसाहतीचे स्वातंत्र्य होतं, आणि म्हणजे भारताला आपलं अंतर्गत आणि परराष्ट्र धोरण ठरवण्याचं स्वातंत्र्य मिळालं, पण ब्रिटिशची जे राणी किंवा राजा ही भारताची राज्यप्रमुख राहील अशी त्यात अट होती. जेव्हा 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली आणि ब्रिटिश राजघराण्याशी असलेला भारताचा जो नाममात्र संबंध होता तो देखील संपुष्टात आला, तेव्हा खऱ्या अर्थानं भारत हे सार्वभौम राष्ट्र बनलं. आपलं सार्वभौमत्व घोषित करणं आणि त्याचं रक्षण करणं हे प्रत्येक राष्ट्राचं राज्याचं आद्य कर्तव्य असतं, आणि म्हणून घटनेच्या उद्देशिकेत भारत हे सार्वभौम राष्ट्र असल्याचं त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं आपल्याला असं सांगता येतं की समाजवाद. आता घटनेच्या मूळ उद्देशिकेत समाजवाद या शब्दाचा अंतर्भाव नव्हता, तो 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीनुसार या तत्वाचा अंतर्भाव करण्यात आलेला आपल्याला दिसतो. स्वतंत्र भारतासमोर देशाची आर्थिक प्रगती करण्याबरोबरच आर्थिक विषमता दूर करून सर्वांना आर्थिक विकासाची समान संधी प्राप्त करून देण्याचं उद्दिष्ट आपल्याला त्यामधनं अभिव्यक्त होताना दिसतं. म्हणजे भारताच्या राज्यघटनेने जी उद्दिष्ट जाहीर केलेली आहेत त्यामध्ये आर्थिक समता निर्माण करणं हे देखील एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहेत, आणि म्हणून घटनेतील मार्गदर्शक तत्वांमध्ये प्रत्येकाला उपजीविकेचे साधन प्राप्त व्हावं व साधन संपत्तीचं केंद्रीकरण टाळलं जावं यासाठी प्रयत्न करणं हे त्या राष्ट्राचं आद्य कर्तव्य आहे, शासनाचं आद्य कर्तव्य आहे असं त्यावरनं स्पष्ट होतं. पुढचं आपल्याला असं सांगता येईल की धर्मनिरपेक्षता. आता आपल्याला माहिती आहे की भारत हे एक धर्मनिरपेक्ष स्वरूपाचं राज्य आहे, ही राज्यव्यवस्था आहे, आणि म्हणून घटनेच्या उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्षता हे घटनेचे मूलतत्व म्हणून घोषित करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. धर्मनिरपेक्ष राज्यामध्ये कोणताही धर्म हा त्या राज्याचा अधिकृत असा धर्म मानलेला नसतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार कोणत्याही धर्माचं आचरण करण्याचा अधिकार असतो. धार्मिक कारणावरून राज्य ही व्यक्तींमध्ये भेदभाव करू शकत नाही किंवा कोणत्याही धार्मिक गटाला विशेष अधिकार दिलेले नसतात. व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क असला तरी सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य अशा कारणांसाठी धार्मिक स्वातंत्र्यावर वाजवी स्वरूपात काही बंधनं घालण्याचा अधिकार मात्र हा राज्याकडे असतो. पण भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा या प्रकारच्या तरतुदीचा अंतर्भाव आपल्याला केलेला दिसून येतो. जे मूलभूत कलम आहेत मूलभूत हक्कांचं 25 ते 28 मध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा केलेली आपल्याला सांगता येईल. तिसरं म्हणजे असं सांगता येईल आपल्याला की लोकशाही. आता भारताने लोकशाही पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आपल्याला माहिती आहे, कारण स्वातंत्र्यानंतर देशात लोकशाहीची स्थापना करणं हेच मुळात स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचं मुख्य उद्दिष्ट होतं, आणि स्वातंत्र्यानंतर ते प्रत्यक्षात आणलेलं आपल्याला दिसून येतं. भारतात संसदीय लोकशाही आहे, कारण 18 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे, आणि भारतातील सर्व नागरिकांना त्यामुळे राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देखील मिळालेली आपल्याला दिसते. उद्देशिकेमध्ये लोकशाही हा शब्दप्रयोग व्यापक अर्थानं वापरण्यात आलेला आहे, त्याचा वापर करण्यात आला आहे, कारण घटनाकर्त्यांना लोकशाही म्हणजे केवळ जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधींचं शासन एवढाच मर्यादित अर्थ अभिप्रेत नव्हता. तर घटनाकारांचा काय त्या पाठीमागचा अर्थ होता, तर
त्यांना स्वातंत्र्य, समता आणि न्याय या तत्वांवर आधारलेली समाजाची निर्मिती करणं म्हणजे तिथे सामाजिक लोकशाही निर्माण करणं. तसेच सर्वांना आर्थिक विकासाची संधी प्राप्त करून देणं म्हणजे तिथे आर्थिक लोकशाही निर्माण करणं हे देखील त्याबरोबर अभिप्रेत होतं. म्हणजे अशा प्रकारे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अशा तीनही क्षेत्रांमध्ये लोकशाहीच्या प्रस्थापनेचे तत्व घटनेने स्वीकारलेले आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर प्रजासत्ताक. आता लोकशाहीप्रमाणेच भारत हे एक प्रजासत्ताक राज्य आहे किंवा गणराज्य आहेत. प्रजासत्ताक राज्यामध्ये शासन प्रमुख हा जनतेने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडून दिलेला असतो आणि तो ठराविक मुदतीसाठी निवडून दिलेला असतो. भारतात राष्ट्रपती हे शासन प्रमुख आहेत. त्यांची निवड अप्रत्यक्षरित्या म्हणजे जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून होते आणि ती 5 वर्षाच्या कालावधीसाठी असते. लोकशाही आणि प्रजासत्ताक ह्या दोन संज्ञांच्या अर्थामध्ये फरक आहेत. म्हणजे काय तर सर्वच लोकशाही देश हे प्रजासत्ताक असतातच असं नाही. उदाहरण द्यायचं ठरलं तर ब्रिटन आणि जपान ह्या देशांमध्ये लोकशाही शासन आहेत, पण तिथे राजा आणि राणी हे शासन प्रमुख आहेत आणि ते वंश परंपरेच्या तत्वानुसार राजपद प्राप्त करतात आणि हयात त्या पदावर ते असतात. त्यांची निवड ही जनतेकडून किंवा लोकांमधून होत नाही. म्हणजे याचा अर्थ ह्या देशांमध्ये वास्तविक सत्ता लोकप्रतिनिधींच्या हातात जरी असली पण प्रत्यक्ष राज्यकारभार हा राजा किंवा राणीच्या नावाने चालतो. म्हणून ह्या देशांमध्ये लोकशाही आहे पण ते देश प्रजासत्ताक नाही आहेत. आणि दुसरं आपल्याला भारताचं, अमेरिकेचं उदाहरण देता येईल की जिथे लोकशाही बरोबर तिथला शासन प्रमुख हा लोकनियुक्त असतो. भारताचं राष्ट्रपती हे लोकनियुक्त आहेत, भले ते अप्रत्यक्षरित्या जरी असले तरी. आणि म्हणून भारत हे प्रजासत्ताक राज्य किंवा गणराज्य आहेत असं आपल्याला त्यामध्ये सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर भारतीय संविधानाची काही घटनेची उद्दिष्ट ती देखील महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. आता यांचा अर्थही आपल्याला माहिती आहे तरी आपण थोडक्यात जाणून घेऊया. उद्देशिकेमध्ये न्याय हा जो शब्द आहे तो उद्देशिकेतल्या न्याय सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची प्रस्थापना करणं हे घटनेचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. समाजातील वेगवेगळ्या गटांच्या हितसंबंधांचा योग्य मेळ घालणं आणि कोणत्याही समाज घटकावर अन्याय होऊ न देणं म्हणजे न्याय असा त्याचा अर्थ सांगता येईल. आता न्यायाच्या संकल्पनेमध्ये सर्व व्यक्तींना समान वागणूक मिळणं आणि व्यक्ती विकासाची समान संधी मिळणं अभिप्रेत आहे. न्याय या संकल्पनेचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय असे न्यायाचे पैलू आपल्याला असल्याचे दिसतात. म्हणून समाजातील सर्वांना समान नागरी हक्क प्राप्त करून देणे आणि सामाजिक विषमता दूर करणे म्हणजे सामाजिक न्याय होय. तसंच आर्थिक विकासाची संधी सर्वांना उपलब्ध करून देणे आणि आर्थिक विषमता, शोषण नाहीसे करणं, प्रत्येक व्यक्तीच्या किमान प्राथमिक गरजा भागतील आणि तिला प्रतिष्ठेने जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजे आर्थिक न्यायाची कल्पना होय. तर सर्व नागरिकांना राजकीय सहभागाची संधी मिळणे आणि सर्वांना समान राजकीय अधिकार असणे ही राजकीय न्यायाची कल्पना आपल्याला सांगता येईल. या तीनही प्रकारच्या न्यायाची प्रस्थापना करणं हे भारतीय राज्यघटनेचं उद्दिष्ट असून त्यासाठी आवश्यक ते तरतुदी करणं घटनेमध्ये आपल्याला त्याही केलेल्या त्यामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली अशी परिस्थिती म्हणजे स्वातंत्र्य होय असा आपण त्याचा अर्थ घेतो. आता स्वातंत्र्याची ही व्याख्या जरी अशी केली जात असली तरी स्वातंत्र्याचे अधिकार प्रदान केल्याशिवाय आणि त्याच्या संरक्षणाची योग्य ती तरतूद केल्याशिवाय लोकशाही शासन पद्धतीला अर्थ प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांना जे मूलभूत हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत त्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क हा एक मूलभूत हक्क आहे. स्वातंत्र्याच्या या हक्काला घटनात्मक संरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यानुसार व्यक्ती स्वातंत्र्यावर शासनाकडून अतिक्रमण झाल्यास त्याविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागता येते. उद्देशिकेत सर्व नागरिकांना विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य प्रदान करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे. अर्थात कोणतंही स्वातंत्र्य हे अनिर्बंध नसतं. त्याप्रमाणे भारतीय
नागरिकांना मिळणाऱ्या स्वातंत्र्यावर देखील काही योग्य आणि वाजवी बंधनं घालता येतात. म्हणजे जसं भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता किंवा भारताची सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्था, नीतिमत्ता यांना जर बाधक ठरेल अशा प्रकारची काही कृत्य असेल तर त्या स्वातंत्र्यावरती, त्या कृत्यांवरती बंधनं घालता येतात किंवा त्याचा वापर करता येणार नाही. ही त्याच्यावरची काही बंधनं आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर समता म्हणजे काय, तर सर्व व्यक्तींना समान दर्जा, सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणं हा समता या तत्वाचा अर्थ आहे. आणि स्वातंत्र्य आणि समता ही तत्व वरवर बघता ती परस्पर विरोधी दिसतात, पण वास्तविक तसं नाही, तर ती परस्पर अवलंबी आहेत. कारण समतेशिवाय खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य असू शकत नाही. आणि आर्थिक, सामाजिक व राजकीय अशी सर्व प्रकारची विषमता असणाऱ्या भारतासारख्या देशात समतेची प्रस्थापना करणं ही खरं तर काळाची गरज होती. आणि प्रत्येक व्यक्तीला समान दर्जा आणि समान विकासाची समान संधी प्राप्त करून देण्याचं उद्दिष्ट हे उद्देशपत्रिकेत व्यक्त करण्यात आलेलं दिसतं. या उद्दिष्टाला अनुसरून भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांना समतेचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. आणि त्यानुसार कायद्यासमोर सर्वांना समान लेखलं जाईल. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कोणत्याही कारणावरून व्यक्तीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला जाणार नाही. सर्वांना कायद्याचं समान संरक्षण मिळेल. शासकीय नोकऱ्या देताना सर्व नागरिकांना समान संधी देण्यात येईल, हे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले. म्हणजे हा अत्यंत मूल्यगर्भित स्वरूपाचा समतेचा अर्थ राज्यघटनेमध्ये, संविधानामध्ये आणि ह्या उद्देशपत्रिकेमध्ये घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता आणि एकता ही देखील महत्त्वपूर्ण आहेत. भारतासारख्या भाषिक, सांस्कृतिक, धार्मिक, जातीय, पंथीय, वंशीय अशा सर्व प्रकारची, नानाविध प्रकारची विविधता असणाऱ्या देशात राष्ट्रीय एकात्मता ही जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक जोपासण्याची गोष्ट आहे. विविधतेतून एकता साध्य करणं हे भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचं खरं मुख्य आधारभूत तत्व आहे. भाषिक आणि धार्मिक भेदभावामुळे समाजात तीव्र स्वरूपाचे संघर्ष निर्माण होऊ शकतात. याचा अनुभव स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळात येत होताच आणि आजही आपल्याला तो काही प्रमाणात येत आहे. आणि म्हणून धार्मिक भेदातून अखंड भारताचं विभाजन झालेलं भारताने बघितलेलं होतं. आणि म्हणून उर्वरित भारतातील जी विविध भाषिक, धार्मिक, वांशिक किंवा सांस्कृतिक गट आहेत त्या गटांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना अधिकाधिक दृढमूल करणं आणि या विविधतेतून एकता साध्य करणं हे राज्यघटनेने आपल्यासमोर ठेवलेलं मुख्य उद्दिष्ट आपल्याला सांगतं. आणि त्यावरच भारताचं राष्ट्रीय ऐक्य अवलंबून आहे. उद्देशिकेमध्ये मुळात एकता या संज्ञेचा उल्लेख होता, पण भारताच्या विविध प्रांतात राहणाऱ्या लोकांमधील परस्परांमधील एकरूपता व्यक्त करण्यासाठी एकात्मता या संज्ञेचा नव्याने त्यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला तो आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर उद्देशिकेतून महत्त्वपूर्ण एक गोष्ट सूचित अधोरेखित होते, ती म्हणजे राज्यघटना स्वीकृतीची दिनांक. आता उद्देशिकेच्या अखेरच्या ज्या ओळी आहेत, शब्द आहेत, त्यामध्ये आमच्या या घटना परिषदेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही घटना स्वीकृत व अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत असा एक उल्लेख केलेला आहे. आता त्यावरनं ही राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली ते स्पष्ट होतं. तसेच राज्यघटनेचा स्वीकार हा सर्व भारतीय जनतेच्या वतीने घटना परिषदेत केला गेलेला आहे हे देखील त्यातनं स्पष्ट होतं. ते महत्त्वपूर्ण आपल्याला सांगता येतं. एकूणच या उद्देशिकेकडे जर बघितलं तर या उद्देशिकेचं जे महत्त्व आहे ते आपल्याला अधोरेखित करता येतं. विविध अंगाने, विविध अर्थाने त्याचं महत्त्व आहे. म्हणजे काय, तर राज्यघटनेची प्रस्तावना ग्रंथकार ज्याप्रमाणे आपल्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत आपलं मनोगत व्यक्त करतात, त्याप्रमाणे घटनाकारांनी या देशाची राज्यघटना कोणत्या उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तयार केलेले आहेत ते आपल्याला ह्या उद्देशपत्रिकेतून स्पष्ट होताना दिसून येतं. त्याचबरोबर राज्यघटनेची मूलतत्वे आणि उद्दिष्ट काय आहेत, म्हणजे भारतीय राज्यघटना ज्या मूलतत्वांवर आधारलेली आहेत ती 5 मूलतत्वे, ही राज्यघटना कोणती उद्दिष्ट साध्य करणार आहेत त्या उद्दिष्टांसाठी ती 5 उद्दिष्ट सार रूपानं ह्या उद्देशिकेमध्ये, ह्या उद्देशपत्रिकेत मांडलेली आहेत. आणि ही उद्देशिका अशा प्रकारे अत्यंत मोजक्या शब्दात मांडलेलं आपल्याला राज्यघटनेचं सार या स्वरूपात आपल्याला सांगता येते. त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीची उदात्त ध्येय, कारण स्वातंत्र्य चळवळीच्या काळात भारतीय नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर भारताची उभारणी कोणत्या तत्वांवर करायची
याबद्दल काही ध्येय बाळगलेली होती आणि ती ध्येय ह्या उद्देशिकेमध्ये अभिव्यक्त होताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर राज्यघटनेचा भाग, आता बऱ्याचदा हा प्रश्न उपस्थित केला की उद्देशिका हा राज्यघटनेचा भाग आहे की तो केवळ एक प्रस्तावना आहे, असा प्रश्न निर्माण होतो. 1960 साली सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल दिला की उद्देशिका ही राज्यघटनेचा भाग नाही आहेत. पण पुढे सर्वोच्च न्यायालयानेच 1973 साली दिलेला महत्त्वपूर्ण जो निर्णय होता, निकाल केशवनंद भारती खटला, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलं की पूर्वीचा निर्णय चुकीचा असून उद्देशिका हा राज्यघटनेचा भाग आहेत. त्याचं स्पष्टीकरण देताना न्यायालयानं असं म्हटलं की उद्देशिका ही अत्यंत महत्त्वाची असून त्यामध्ये जी उदात्त तत्वे आणि नमूद केलेली आहेत त्या आधारे राज्यघटनेतील तरतुदींचा अन्वयार्थ लावला जाऊ शकतो. आणि म्हणून 1960 दिलेला जो निर्णय होता तो चुकीचा असून उद्देशिका ही राज्यघटनेचा भाग आहे. पुढे अनेक एकदा 1995 दिलेल्या एका न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा याचा पुनरुच्चार केला, सांगितलं की उद्देशिका हा राज्यघटनेचा भाग आहे. म्हणजे न्यायालयाने उद्देशिका हा राज्यघटनेचा भाग मानला आहे. याचं कारण असं की राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहेत, पण संसदेला घटना दुरुस्ती करून राज्यघटनेची जी आधारभूत तत्व आहेत किंवा जी मूल तत्व आहेत ती बदलता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. मग ही आधारभूत तत्व कोणती, तर जी उद्देशिकेतून स्पष्ट होतात किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांमधून वेळोवेळी स्पष्ट होतील, असं देखील त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत. एकूणच राज्यघटनेतील इतर तरतुदींप्रमाणे उद्देशिका ही देखील घटना परिषदेने तयार केलेली आहेत. उद्देशिकेवर घटना परिषदेत मतदान देखील घेण्यात आलं होतं आणि घटना परिषदेच्या अध्यक्षकांनी उद्देशिका हा राज्यघटनेचा भाग आहे हा प्रश्न मतदानाला टाकला आणि घटना परिषदेने तो राज्यघटनेचा भाग आहेत याला बहुमत दिलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा अलीकडचा निर्णय हा मुळात घटनाकारांच्या निर्णयाशी सुसंगत किंवा सहमत असल्याचं आपल्याला त्यातनं दिसून येतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे की घटनेचा अन्वयार्थ लावताना मार्गदर्शन होतं. राज्यघटनेतील विविध तरतुदी करण्यामागे घटनाकर्त्यांचा सर्वसाधारण उद्देश कोणता होता हे आपल्याला उद्देशपत्रिकेतून समजतं. म्हणजे एखाद्या तरतुदीमध्ये वापरलेली संज्ञा ही अस्पष्ट असेल तर तिचा अन्वयार्थ लावताना उद्देशिकेचं सहाय्य आपल्याला मिळू शकतं. आणि आधुनिक युगातील सर्वात महत्त्वपूर्ण तत्व ह्या उद्देशिकेत दिसून येतात. म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय, लोकशाही, धर्मनिरपेक्षता ही खरं तर आधुनिक काळात जगात मान्य पावलेली ही महत्त्वपूर्ण मूलतत्व आहेत आणि त्यांच्या प्रस्थापनेसाठी अनेक देशांमध्ये संघर्ष झालेले दिसून येतात. अनेक देशात त्यासाठी क्रांत्या झालेल्या दिसतात आणि म्हणून उद्देशिकेत ही तत्वे अत्यंत मोजक्या आणि समर्पक अशा शब्दात मांडलेली आहेत. सामाजिक आणि राजकीय सिद्धांतांची ही तत्व आपल्याला त्यामध्ये असल्याचे दिसून येतात. आणि अर्नेस्ट बार्कर यांनी या विचारवंताने आपल्या सामाजिक आणि राजकीय सिद्धांताचे तत्व हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका दिलेली आहेत आणि त्यात ते असं म्हणतात की मी जे काही या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहेत ते मोजक्या शब्दात सूत्ररूपाने साररूपाने ह्या उद्देशिकेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे यावरूनच भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचं महत्त्व अधोरेखित होतं. आणि त्याहून महत्त्वपूर्ण गोष्ट ही की जनतेचं सार्वभौमत्व. लोकशाहीत जनतेची सत्ता ही सर्वश्रेष्ठ सत्ता असते आणि उद्देशिकेत राज्यघटनेचं उगमस्थान भारतीय जनता असल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलेलं असून त्यातून भारतीय जनतेचं सार्वभौमत्व अधोरेखित होतं. ही सर्वात महत्त्वपूर्ण बाब आपल्याला त्यामध्ये मानावी लागेल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या उद्देशपत्रिकेचा आपण एवढा सविस्तर चर्चा यासाठी केली की याच्यातनं भारतीय संविधानातून आणि ह्या उद्देशपत्रिकेतून शासन व्यवस्थेसाठी, प्रशासन व्यवस्थेसाठी जी मूलतत्वे आहेत, जी मूल्य आहेत, ती मूलतत्वे ह्या उद्देशिकेतून संविधानातून घालून दिलेली आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून भारतीय प्रशासन व्यवस्था आणि भारतीय शासन व्यवस्था आज ज्या तत्वांवर, ज्या मूल्यांवर उभी आहेत ती तत्व आणि ती मूल्य यातनं आपल्याला अभिव्यक्त होताना दिसून येतात. आणि म्हणून त्याचा आपण सविस्तर चर्चा त्यामध्ये केलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया. पुढील भागामध्ये भारतीय शासन व्यवस्थेची रचना कशी आहेत त्याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.